नमस्कार मंडळी, 31 आणि न्यू इयरचा हुकलेला बेत आम्ही काल म्हणजेच रविवारी केला। इथे मी चिकनची उकड काढून घेतलेली आहे। त्यासाठी पाऊण किलो चिकन घेतलेलं होतं। त्या चिकनची उकड काढून चिकनचं सुक्क बनवण्यासाठी ते सेपरेट पीस काढून घेतले आणि हे चिकनचं सूप आहे ते पिण्यासाठी मी बाजूला ठेवलेलं आहे। चिकन सूप किंवा चिकनची उकड कशी काढायची याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की बघा। चला आता याचं वाटण काढायला घेऊया। वाटण काढण्यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव कप सुक्क खोबरं उभं पातळ चिरून घेतलं। हे खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर वरती तळून घ्यायचं आहे। अगदी 1-2 मिनिटातच खोबरं व्यवस्थित असं गोल्डन कलर वर तळलं जातं। आता हे खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आता त्याच तेलामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले होते। हे कांदे या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर हा कांदा सुद्धा चांगला ब्राऊन कलर वरती आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना हाय फ्लेम वरती भाजा आणि भाजत आला की गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो केली तरी सुद्धा चालेल। बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये मी कांदा व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन कलर वरती भाजून घेतलेला आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली। कांद्यामधलं संपूर्णपणे तेल निथळून घेण्यासाठी हा कांदा कढईमध्ये असा थोडासा एका साईडला घेऊन ठेवायचा, त्यामुळे त्यामध्ये असलेलं तेल निथळून जातं। 1-2 मिनिटच कांदा असा ठेवायचा आणि त्यानंतर तो ताटामध्ये काढून घ्यायचा। ही माझ्या आईची ट्रिक आहे, त्यामुळे वाटणामध्ये जास्त तेल होत नाही आणि उरलेले जे तेल आहे त्यामध्येच गरज लागली तर आणखी तेल वाढवून त्यामध्येच आपण चिकन सुक्का बनवणार आहोत। आता वाटण्यासाठी इथे आपण भाजून घेतलेलं खोबरं, भाजून घेतलेला कांदा घेतलेला आहे। एक लाल बुंद टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही जर टोमॅटो खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल। त्यानंतर कोथिंबीर, 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। सुरुवातीला आलं, लसूण, खोबरं मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं। त्यानंतर कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घालून गरज लागली तर 1-2 चमचे पाणी घालून हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता मी छान असं हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। चला आता फोडणी घालूयात। वाटण काढलेल्या कढईमध्येच आणखी 1 चमचाभर मी तेल वाढवलं आणि त्यामध्ये वाटून घेतलेलं कांदा, आलं, लसूण, खोबरं, टोमॅटो याचं सगळ्याचं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे। हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। वाटण लवकर परतलं जावं यासाठी यामध्ये मी मीठ घालत आहे। भाजीसाठी लागणारं सर्व मीठ यामध्येच मी घालून घेतलं। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि हे वाटण 1-2 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं। तुम्ही इथे बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे। आता पुन्हा हे वाटण मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मसाले घालून घेऊयात। मसाल्यांमध्ये 1.5 चमचा घरचा काळा मसाला, त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट जे रंगासाठी वापरलं जातं ते घातलेलं आहे। 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा चिकनचा मसाला वापरलेला आहे। अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि हे मसाले सुद्धा चांगले तेल सुटेपर्यंत मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। पाणी घातल्यामुळे हे मसाले अजिबात करपले जात नाहीत, चांगले परतले जातात। त्याचबरोबर त्याला छान तेलही सुटलं जातं आणि या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर या वाटणामध्ये छान उतरला जातो। मसाले चांगले परतलेले आहेत। आता यामध्ये चिकनची जी उकड आपण काढून घेतलेली होती ती उकड घालायची आणि हे सुद्धा उकड अगदी हलक्या हाताने या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करत राहायचं। त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 पळी एवढं चिकनचं सूप घालून घ्यायचं। इथे मी चिकनचा रस्सा केलेला नव्हता त्यामुळे चिकनचं सूप घातलं। इतर वेळी मी यामध्ये जर रस्सा केलेला असेल तर चिकनचा रस्साच घालते, कारण त्याची चव या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये किंवा सुक्यामध्ये खूप छान उतरली जाते। पुन्हा हे चिकन 1-2 मिनिटासाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। तयार झालं आपलं मस्त चिकन सुक्का। गरमागरम भाकरीसोबत चवीला अप्रतिम लागतं। आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे 31 आणि न्यू इयरचा बेत हुकलेला होता। तो हुकलेला बेत आम्ही रविवारी म्हणजेच काल केला। तुम्हाला हा बेत कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर चिकन किंवा मटनचं सुक्कं खाताना तुम्हाला कशाबरोबर खायला आवडतं, म्हणजे चपातीसोबत की भाकरीसोबत, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। सगळ्यात शेवटी यावरती छान अशी कोथिंबीर घालायची। अशा पद्धतीने तयार झालं आपलं चिकन सुक्कं किंवा चिकन ग्रेव्ही। आमच्याकडे भाकरीसोबत हे खायला खूप आवडतं,
त्यामुळे मी याच्यासोबत खाण्यासाठी गरमागरम भाकरीसुद्धा बनवलेली होती। मुलाला खाण्यासाठी चिकन सूप वेगळं ठेवलेलं होतं, त्याची रेसिपीसुद्धा चॅनलवर आहे, नक्की जाऊन बघा। चला आता ताट वाढून घेऊयात। चला तर मग मंडळी, माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा या चिकन सुक्क्यावर ताव मारायला या। आमच्याकडे तर हे सर्वांनाच खूप आवडलं। थोडंसं तिखट केलं होतं तरी सुद्धा आमोदने खाल्लं। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। माझ्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच अशा नॉनव्हेज पदार्थांच्या रेसिपीज आहेत, त्याची एक वेगळी प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, नक्की जाऊन बघा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका। चला मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।